रामदास कदम यांनी म्हटलंय की अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी दलित राजकारण केलं. शरद पवार यांना सहज येण्यासाठी सुनील तटकरे यांनी वैजनाथ शपथ घ्यायला लावली. माफ करतात. तिथल्या तुमच्या आधी रामदास कदम बऱ्याच दिवसांनी रामदास कदम खरं आणि योग्य बोलले असं मला वाटतं. त्याच रामदास कदमांवर रामदास कदम हा सांगतो त्याच्या भावाला न्याय विचारला. मला असं वाटतं आता भास्करराव जाधवांनी भूमिका मांडलेली आहे. शिवसेनेचे नेते आहेत ते. कुंभमेळ्यात योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यावर विरोधकांचं म्हणणं आहे. कुंभमेळ्याला देणार वारी आणि खरं तर मला असं वाटतं शिक्षण हा स्वतंत्र विषय आहे आणि अशा पद्धतीनं सेवा करणं हा स्वतंत्र विषय आहे. शिक्षणामध्ये काही जर आता मी शिकलोच नाही, मी फक्त सेवा करत राहिलो, जर मला गुणांकन देत बसलं तर मग शिक्षणाला अर्थ काय उरेल. त्यामुळे असं कोणत्याही याला असं गुणांकन देणं चुकीचं आहे. सेवा करणं हे त्याच्यावर अवलंबून आहे. ज्याला करायची त्यांनी करावी, भले कुंभमेळ्यात करावी, नाही तर वारीत करावी, नाही तर दीक्षाभूमीवर करावी. ज्याचा त्याचा तो मनाचा विषय आहे, त्याला काही कोणी कंपल्शन करू शकत नाही. परंतु अशी सेवा केली म्हणून गुणांकन वाढणं हे चुकीचं आहे, हे तर स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही. राज्याच्या डोक्यावर 9.5 लाख कोटीचं कर्ज आहे. कसला निधी उरलेला आहे? पगार होणार नाही 2 महिन्यांनी या राज्यातल्या लोकांची. दर महिन्याला लाडकी बहिणी या त्या खात्यातून काढून घ्यावं लागतं. त्यामुळे कोणता निधी उरला? त्यामुळे या बोलण्याला कोणता अर्थ आहे? संजय शिरसाट एनडीएचे प्रमुख आहे का? त्यांनाही माहिती आहे. त्यांच्या पक्षात त्यांना विचारत नाही. महापौर त्यांचं न ऐकणारा माणूस देऊन टाकला आणि ते काय एनडीएच्या गोष्टी करतात. शरद पवार यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. आमची त्यांची आता महाविकास आघाडी आहे. पण जसं आमच्या पक्षाला आमचा स्वतंत्र अधिकार आहे, तसा त्यांच्या पक्षाला स्वतंत्र अधिकार असेल. कोण कुठं जायचं आणि कोण कुठं राहायचं, सगळं उगाळत बसलं तर आणखी कोणाचं काढत बसलं तर बरंच काही निघेल. याच्या आधी तशा शपथ घेतलेल्या. खरं तर उपमुख्यमंत्री पद हे कुठंच संविधानात नाही, घटनेत नाही, नियमात नाही. उपमुख्यमंत्री म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर, याच्यावरती मिनिस्टर. कॅबिनेट काय एखादा राज्यमंत्री सुद्धा उपमुख्यमंत्री होऊ शकतो जर करायचं ठरलं तर. परंतु उपमुख्यमंत्री नावाचं कोणतंही पद नाही, संवैधानिक पद नाही, हे सत्य आहे. आपल्या इथंच याची केस एकदा झाली होती. एक प्राध्यापक जाधव म्हणून होते देवगिरी कॉलेजचे. त्यांनी गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस 1995ला अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री काम करत होते, त्यावेळेस ते देवगिरी कॉलेजचे प्राध्यापक आहे. त्यांनी सर्वोच्च हायकोर्टात ते गेले होते आणि त्यावेळेस हायकोर्टाने निकाल दिला होता की उपमुख्यमंत्री पद अशा पद्धतीने संविधानिक नाहीच आहे. कोणी मला माहीतच नाही. या गोष्टीला कोणी तळस्थानी बोलण्यात काही अर्थ नाही. उद्धव साहेब आणि राजसाहेब यांनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र झाले. मराठीच्या मुद्द्यावर मुंबई एकवटली. मराठीच्या मुद्द्यावर मतदान झालेलं आहे. त्यामुळे कोणी कोणाच्या विरोधात केलं असं म्हणण्याला कोणताही अर्थ नाही. मतदान
मनसेने मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आहे, शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आहे. ठीक आहे, काही जागा तांत्रिक नियोजन या सगळ्या कारणाने जवळपास 10, 15, 20 जागा थोड्या थोड्या मतांनी गेलेल्या आहेत. आता ह्या पराभवानंतर त्याला अनेक फाटे फुटत असतात, परंतु हेच जर जिंकलं असतं तर पुन्हा म्हटले असते की बघा राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र झाल्यामुळं या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे आता निवडणुकीनंतरच्या कवित्वाला कोणताही अर्थ आहे असं आम्हाला वाटत नाही. दुसरा मुद्दा एक आहे, संजय शिरसाट यांच्या व्हीट्सच्या संदर्भात कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री यांना पत्र लिहिलं होतं. महसूल मंत्र्यांना तर मी भेटलो पण होतो आणि त्यांना विनंती केली होती की जर कलेक्टर हा पालकमंत्री असलेल्याची कशी चौकशी करणार, हा प्रश्न मी त्यावेळेस बावनकुळे साहेबांना बोललो होतो. तसं मी लिखित स्वरूपात पत्र सुद्धा सरकारला लिहिलेलं, महसुलाच्या सचिवाला लिहिलेलं, राज्याच्या मुख्य सचिवाला लिहिलेलं. माजी न्यायमूर्ती किंवा त्रयस्थ अधिकारी जो कलेक्टर नसेल आणि संभाजीनगरचा नसेल अशा अधिकाऱ्याला नेमा, अशा प्रकारे मागणी केली होती. आता या मागणी राज्य सरकारने मंजूर केलेली मला माहिती मिळालेली आहे आणि आता कलेक्टरांच्या ऐवजी विभागीय आयुक्त या व्हीट्सच्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. मला असं वाटतं निश्चित ही चौकशी जर अशा निष्पक्षपणे झाली तर निश्चित याच्यात कोणाचा दोष समोर येईल. 1-2 अधिकारी तर निश्चित याच्यात सस्पेंड करावे लागतील. पक्ष ठरवलं ना कोणाला द्यायचं आणि काय नाही द्यायचं.